नमस्कार, मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये। झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि मी तयार झालेली आहे हॉस्पिटलला जाण्यासाठी। मागचे 3 दिवस झाले पुण्यात सलग पाऊस पडतोय। आत्ता कुठे पाऊस थोडा उघडलेला दिसतोय, तर चला आपण निघूया। त्याच्या अगोदर मला चहा घ्यायचा आहे। या ठिकाणी माझा चहा बनतोय, मस्तपैकी उकळलेला दिसतोय। घेऊया आता। हॉस्पिटलमध्ये ड्युटी केली, जिमला गेले आणि आता जिम करून घरी आले। घरी येताना परत पाऊस सुरू झाला, त्यामुळे माझे केस भिजले आणि आता केस वाळवायचं म्हटलं तर टेन्शन येते। एवढे मोठे केस झालेत आणि खाली कुरळे कुरळे पण झालेत। असं वाटतं की आता एक छानसा हेअर कट करावा, म्हणजे केसांना सांभाळायचं जास्त टेन्शन नाही येणार। नीतू आणि आत्या गेलेले आहेत भजन करायला। घरात येऊन बघते तर बघा, हा सगळीकडे पसारा पडलेला आहे। नीतूला ना अशी खेळणी पसरवायला ना खूप आवडते। तिला अशी खेळणी ठेवली ना तर कसं तरी वाटतं। ती 1-2 खेळण्यानेच खेळते, पण टाकायला मात्र तिला घरभर सगळी खेळणी आवडतात। या रूममध्ये देखील तिने खेळणी सगळीकडे पसरून ठेवलेली आहेत। चला आता पटकन घर आवरून घेऊया। पुण्यातील हा 4था दिवस असेल सलग पाऊस पडतोय। आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे महिलांची आवडती गोष्ट म्हणजे ज्वेलरी। माझ्याकडे जी काही ज्वेलरी आहे फार जास्त आहे असं नाहीये, पण जी काही आहे मोजकीच ती छान आहे आणि कुठल्याही साडीवरती ड्रेसवरती आपण ती घालू शकतो। अशी ज्वेलरी मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर चला आपण लगेच बघूया। मला वाटतंय की पुरुषांना हे बोर होऊ शकते ज्वेलरीची गोष्ट, पण तुम्हाला तुमची बहीण, आई किंवा पत्नी कोणाला गिफ्ट द्यायचं असेल ना, तर तुमच्यासाठी ही माहिती उपयोगी पडेल। त्यामुळे तुम्ही देखील हा व्लॉग बघा। प्रत्येक स्त्रीसाठी महत्त्वाची ज्वेलरी म्हणजे मंगळसूत्र। तर हे माझ्याकडे असलेलं एक लांब असं मंगळसूत्र आहे। कोणत्याही साडीवरती आपण हे मंगळसूत्र घालू शकतो। याच प्रकारातील आणखी एक मंगळसूत्र माझ्याकडे आहे आणि या कलरची जी ज्वेलरी आहे ती आपण काठपदरच्या साडीवरती वापरू शकतो। ही ज्वेलरी सध्या ना ट्रेंडिंगमध्ये आहे। काठपदरच्या साडीवरती खूप सुंदर दिसते अशी ज्वेलरी। हा आहे खूपच सुंदर असा नेकलेस। आता जे मी मंगळसूत्र दाखवलं त्या मंगळसूत्रासोबत हा नेकलेस खूपच सुंदर दिसतो। याच्यामधील गुलाबी रंग आणि हिरवा रंग या नेकलेसचं आणखी सौंदर्य वाढवतो। काठपदर साडी किंवा नऊवारी साडीसोबत घातला जाणारा मराठमोळा दागिना म्हणजे चिंचपेटी। गळ्यासोबतच ही चिंचपेटी घातली जाते आणि घातल्यानंतर ना ही खूप छान दिसते गळ्याला। एकाच प्रकारचे असे 2 सेट आहेत या दागिन्यामध्ये आणि हे 2 सेट आपण छोट्याशा मंगळसूत्रासोबत घातले ना तर गळ्याला खूप छान वाटतात। बऱ्याच दिवसापूर्वी हा सेट मी ऑनलाईन घेतला होता आणि तो खूप छान टिकलेला आहे। त्यानंतरचा आपला हा नेक्स्ट सेट आहे गळ्यातला आणि हा घातल्यानंतर ना खूपच सुंदर दिसतो। जर मुली साडी नेसल्या असतील तर त्यांना हा घालायला येतो दागिना, खूपच छान वाटतो साडीवरती। यानंतर माझ्याकडे या 2 वेगवेगळ्या प्रकारच्या ठुशी आहेत आणि या देखील आपण काठपदर किंवा नऊवारी सोबत घालू शकतो। ही एक सुंदर अशी माळ आहे माझ्याकडे। या माळेला बहुतेक मोहनमाळ म्हणतात। या देखील वेगवेगळ्या माळा माझ्याकडे आहेत गळ्यात घालण्याच्या, ज्या की सिंपल आहेत आणि नकली आहेत विशेष म्हणजे। आणि हे आहे माझ्याकडे असलेलं फॅन्सी मंगळसूत्र, जे की आपण वर्क किंवा डिझाईनच्या साड्यावरती घालू शकतो। खूप लांब आहे हे। आहे सुंदर अशी मोत्याची माळ। ही गळ्यात घातल्यानंतर ना खूप छान दिसते। स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे। आजच्या जेवणामध्ये आहे गवारची भाजी, शेपूची भाजी, वरण, भाकरी आणि भात देखील केलेला आहे। या सर्वांनी जेवायला। आजपासून मी माझा डाएट पुन्हा चालू केलेला आहे। मध्ये 2 आठवड्यामध्ये प्रवास झाला, त्यानंतर मला थोडं बरं वाटत नव्हतं, त्यामुळे डाएट काही झाला नाही। तर आता परत एकदा डाएट चालू केला आहे। त्यामुळे मी माझ्यासाठी हे फक्त वरणच बनवलं, याला सूप पण म्हणू शकतो आपण, मुगाच्या डाळीचं आहे। मगाशी मी ज्वेलरी दाखवायला सुरुवात केलेली, ज्वेलरीचं अर्ध शूटिंग केलं आणि तोपर्यंत नित्तू घरी आली आणि त्यानंतर काही नित्तू मला शूटिंगच करू देना। म्हणजे मी बोलायला लागले ना की ते लगेच काहीतरी आऊ असा आवाज काढायची, वेगळंच काहीतरी करत बसायचे। मग म्हटलं ठरवलं की जाऊ दे, ते काम आपण नंतर करूया। तर आता जेवण वगैरे झालं, सगळे घरातले झोपलेत, नित्तू पण झोपी गेली, तर म्हटलं आपण राहिलेलं काम कंप्लीट करावं। जसं की आपल्याला माहित आहे मोत्यांची ज्वेलरी ना सर्व साड्यावरती खूप छान दिसते आणि हा आहे माझ्याकडे असलेला सुंदर असा मोत्याचा सेट। खडे आणि मोती असलेला हा एक सुंदर असा सेट आहे। छोटीशी चिंचपेटी आणि हा मोत्याचा दागिना आपण सोबत घालू शकतो, खूपच छान दिसतो घातल्यानंतर।
लाल रंगाचा एक खडा असलेला आणि बाकी मोती आणि खड्यांचं मध्ये बनलेला हा मोत्याचा एक सेट आहे. हा देखील खूप मस्त दिसतो. गळ्याबरोबर घालायला हा छान वाटतो. ही आहे खूपच सुंदर असणारी मोत्याची माळ. ही खूप मोठी आहे, त्यामुळे मी तिला दुमेरी करून ठेवलेली आहे. याचे 2 पदर करून देखील आपण गळ्यामध्ये घालू शकतो. हा देखील खूप सुंदर सेट आहे. हा मी कधी-कधी नित्तूला देखील घालते आणि आपल्याला देखील साडीवरती घालण्यासाठी खूप छान आहे. आजकाल व्हाईट स्टोनची खूप फॅशन आहे आणि हा माझ्याकडे असलेला व्हाईट स्टोनचा एक सेट आहे. फॅन्सी ड्रेसवर किंवा आपण फॅन्सी साडीवरती हा घालू शकतो. आजकाल ऑक्साईड ज्वेलरी खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. हे माझ्याकडे असलेलं ऑक्साईडचं लाँग असं मंगळसूत्र आहे. आपण हे साडीवरती घालू शकतो आणि पूर्ण लूक देखील आपण ऑक्साईड ज्वेलरीचा करू शकतो. तर हे होतं माझ्याकडे असलेल्या ज्वेलरीचं थोडंफार कलेक्शन. खूप भारीतल्या किंवा खूप महागड्या वस्तू आहेत असं नाही आहे. बजेटमधल्या सगळ्या गोष्टी आहेत, पण वापरायला वगैरे खूप मस्त आहेत आणि हे दागिने घातल्यानंतर साडीवरती पण खूप छान लूक करता येतो. त्यामुळे मी प्रत्येक प्रकारच्या एक एक किंवा दोन दोन वस्तू अशा ठेवलेल्या आहेत. या ज्वेलरीमधल्या ना बऱ्याचशा वस्तू मी तुळशीबागेतून खरेदी केलेल्या आहेत. बऱ्याचशा गोष्टी मी ऑनलाईन देखील खरेदी केलेल्या आहेत आणि काही गोष्टी मग छोट्या-मोठ्या दुकानातून वगैरे घेतलेल्या आहेत. खूप भारीतला म्हणजे की 1 ग्रॅम वगैरे किंवा गोल्ड वगैरे असं तर नाही आहे ज्वेलरी. जी काही साधी वगैरे होती ती तुम्हाला दाखवली. तर प्रत्येक स्त्रीकडे यातला एक एक सेट तरी पाहिजेच, म्हणजे की आपण साडीवरती वेगवेगळे दागिने घालून वेगवेगळा लूक करू शकतो. तर तुम्हाला हे ज्वेलरी कलेक्शन कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर आपला आजचा व्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. बाय बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये.